आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। खरं म्हणजे आज माझ्याकडे बोलायला शब्द नाहीयेत। संतापाची भावना अनावर झालेली आहे। एकूणच लाज वाटावी सगळ्या व्यवस्थेची असं हे सगळं सुरू आहे। पत्रकार आणि संपादक हे निपक्षपाती असले पाहिजेत असं कोणी म्हणत असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो, आज मी पक्षपाती आहे। माझा इलाज नाही आहे। शेतकऱ्यांचा पक्ष मला घ्यावाच लागेल। मला कळत नाही, रावसाहेब दानवे नावाचा एक खासदार, भाजप सारख्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, या पक्षाचा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा, हा माणूस काय म्हणाला माहिती आहे? एवढी तूर खरेदी केली तरी हे शेतकरी रडतात साले, असं म्हणताना यांना लाज नाही वाटत। प्रश्न साले हा शब्द सर्रास वापरला जातो किंवा नाही हा नाहीये। हा जो माज आहे, ही जी संवेदनशून्यता आहे, त्याचं काय करायचं? तूर उत्पादक शेतकरी इथं रोज मरतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, तरी तुम्ही काय करता आहात? तुम्ही आमच्या शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये मारहाण करता, त्याच्याबद्दल या अशा भाषेमध्ये बोलता। ही संवेदनशून्यता येते कुठनं? हेच ते रावसाहेब दानवे, हेच ते सुभाष देशमुख, हेच ते संजय काकडे। मला खरं म्हणजे काही वेळा हे बोलायचाही कंटाळा येतो, विषण्ण वाटत जातं। सगळ्यांना दुखावतोय आपण हे पटतं, तरी बोलल्याशिवाय लिहिल्याशिवाय राहवत नाही। हो, ती शीतल वायाळ नावाची पोर आत्महत्या करते, शेती पिकली नाही म्हणून आणि लग्नातलं मानपान थाटमाट या मराठा समाजातल्या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून, आणि त्यानंतर खासदार संजय काकडेंची मुलगी कोमल आणि सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा मुलगा रोहन यांच्या लग्नात करोडोंचा चुराडा होऊ शकतो। सगळं बोलण्याच्या पलीकडचं आहे। याच खासदार रावसाहेब दानवेंच्या आमदार मुलाच्या लग्नात किळसवाण्या पद्धतीने झालेली पैशांची उधळपट्टी मी स्वतः बघितली आहे। हा माज येतो कुठनं? हे रावसाहेब दानवे असं पचकतात। ते काय म्हणाले माहिती आहे? रावसाहेब दानवे काय म्हणाले माहिती आहे? जरा बघा। झालं कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच साले। तू जास्त पेपर वाचतो का? आणि त्यानंतर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सकाळी ही चर्चा सुरू होती आणि आमची अँकर असणारी शिल्पा गुजर हिनं गणेश हाकेंना विचारलं की हे काय चाललंय, काय प्रकारे रावसाहेब दानवे बोलतायत? शिल्पा गुजर सारखी एक अँकर मुलगी हा प्रश्न विचारते आहे आणि त्याच्यानंतर हाके म्हणाले, अहो ग्रामीण भागामध्ये असे अनेक शब्द वापरले जातात, असं म्हणाले हाके। अगदी त्यांची वाक्य तुम्हाला ऐकायची आहेत, ऐका जरा काय म्हणाले गणेश हाके। लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत। लोकांनी, तुम्ही कार्यकर्त्यांच्या समोर बोलत होते, तू कुठे जाहीर सभेमध्ये बोलत होते, म्हणत होती हे लोकांपर्यंत आपण लोकांना सांगितलं पाहिजे, शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की आपण आतापर्यंत अशा स्वरूपाची मदत आपण कुठल्याही सरकारनं केलेली नसती, या सरकारनं केलेली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची प्रामाणिक इच्छा आहे, हे लोकांपर्यंत तुम्ही सांगायला पाहिजे। अशी ही त्यांच्या कसं आहे की यापूर्वी सुद्धा 1-2 वेळा दानवे साहेबांच्या या बोलण्याच्या संदर्भामध्ये त्याचा एक पतंगड बनवून त्याची चर्चा माध्यमांनी केली होती। दानवे साहेब हे ग्रामीण भागातला एक तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण भागामध्ये जी बोलण्याची भाषा आहे ती त्याला थोडस मोकळ्यावर ढाकळ ज्याला आपण शब्द वापरतो तशा स्वरूपाची भाषा। त्यांनी त्याच्यानंतर ज्या प्रकारचे शब्द वापरले त्यात आम्ही कापलेत, पण तेवढं भयानक बोललेले आहेत। त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत आणि या शिव्या ग्रामीण भागात दिल्या जातात असं म्हणत गणेश हाकेंनी समर्थन केलंय, निर्लज्ज समर्थन। या गणेश हाकेंचं काय करायचं? तिकडे शेतकरी नेते म्हणून ख्याती असणारे आपले खासदार राजू शेट्टी यांचा पराक्रम माहिती आहे? कुठल्या तरी तरुण पोरानं त्यांना विचारला प्रश्न, तर राजू शेट्टी भडकले, त्या पोराला बाहेर हाकललं गेलं। ही कसली हुकुमशाही? तुम्हाला बघायचं आहे राजू शेट्टींचा पराक्रम? बघा।
त्यांना साथ देणार नसो तर मग आपण बेईमान आहोत हे समजून घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, आता रामाचा आणि कृष्णाचा अवतार घेऊन कुणी तुमचे प्रश्न सोडवणार नाही. तुम्हालाच तुमचा प्रश्न सोडवावा लागेल. त्यासाठी तुम्हालाच तुमचा सरदार निर्माण करावा लागेल हे लक्षात ठेवा. हे जर नाही झालं तर आपले प्रश्न असंच. बेमान कुणाला म्हणताय? किलोमीटर आत्महत्या परवा दिवशी झालेल्या ह्या प्रश्नांची उत्तरं द्या आधी. ठीक आहे, देतो. बेमान कुणाला म्हणताय? म्हणजे मला बोलू दे ना, दोन विषय आधी प्रश्नांची उत्तरं द्या. आधी प्रश्नांची उत्तरं द्या. तू काही बोललास तरी माझ्यावर परिणाम होणार नाही का? ही सगळी जी संवेदनशून्यता आहे ती महाभयानक आहे. दानवे, रावसाहेब दानवे हा या माजाचा, मस्तीचा, संवेदनशून्यतेचा चेहरा आहे. रावसाहेब दानवे स्वतः शेतकरी कुटुंबातला हा माणूस, मराठवाड्याच्या मातीतला, पण सत्ता आली की यांचा पोरगाही आमदार होतो आणि त्याच्या लग्नात किळसवाण्या पद्धतीनं पैसा उधळला जातो. आणि आता तर या प्रकारचं बोलतोय हा माणूस. खासदार आहे, प्रदेशाध्यक्ष आहे. यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळ्यानं बोलण्याचा अथवा सामाजिक समतेच्या अशा गप्पा मारायचा काही अधिकार आहे का? शिवाजी महाराज, शाहू महाराज किंवा फुले आंबेडकर अशा बाता नकारे मारू. तुम्ही काय बोलणार मनुवाद्यांच्या विरोधात किंवा मनीवाद्यांच्या विरोधात? या मनुवादाला किंवा मनीवादाला कुठला पक्ष नाही, कुठली विचारधारा नाही, पण माणूस म्हणून तरी शिल्लक राहा रे. कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या थांबतील असं लेखी द्या असं म्हणणारा हा भंपक माणूस रावसाहेब दानवे. त्याला काय बोलायचं? त्याला काय बोलायचं? कारण स्वतः मुख्यमंत्री हेच बोलतात विधिमंडळामध्ये. मग दानवेंना काय बोलायचं? असो, म्हणून आजचा विषय आहे दानवेंचा माज येतो कुठनं. आता पुन्हा परवा तरी रडते साले. रावसाहेब दानवेंचा माज येतो कुठनं. नंतर दिलगिरी वगैरे तरी मागितली आहे, पण ती पण भाषा इतकी भयानक आहे की त्या दिलगिरी नाहीच आहे. म्हणजे मला असं म्हणायचंच नव्हतं, मी कार्यकर्त्यांना पुढे म्हणालो, पण तरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी दिलगीर आहे. हे भीषण आहे. आणि दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मूळ मुद्दा संपत नाही. दानवेंचा माज येतो कुठनं. आणि तेही भाजपचा प्रदेशाध्यक्ष असणारा एक खासदार जेव्हा या प्रकारचे विधान करतो तेव्हा चर्चा करावी लागते. ही चर्चा फार गंभीरपणे करावी लागणार आहे. ही चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत असणार आहेत नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ हे या चर्चेमध्ये लवकरच येतील. सुरुवातीला ते येणार नव्हते, पण आता त्यांनी येतो असं सांगितलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे या फोनवरून असणार आहेत, कारण त्या परदेशी आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते असणारे अतुल लोंढे नागपूरमधून आत्ता आपल्यासोबत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील इथे लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे BG पाटील हे कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. नागपूरमध्ये चंद्रकांत वानखेडे आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे मानसशास्त्रज्ञ गणेश शिंदे यांना मी मुद्दाम बोलवलं आहे की ही नक्की मानसिकता काय आहे. गणेश शिंदे पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत, ते लवकरच येतील. शेतकरी आंदोलक असणारे हनुमंत पवार हे फोनवरून मी यांना बोलवले, कारण हनुमंत पवार आत्ता भोकरदनमध्ये आहेत. आणि भोकरदनमध्ये जिथे रावसाहेब दानवेंचं घर आहे त्या घराच्या समोर ते मुद्दाम थांबलेत, आंदोलन करतायत. पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. ही मंडळी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. तिथं काय चाललं आहे ते मी त्यांना विचारणार आहे. ते फोनवरून असणार आहेत. आणि इथं माझ्या शेजारी केशवरामा बोराटे नावाचे शेतकरी आहेत. 84 वर्षाचे शेतकरी आहेत. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातले शेतकरी आहेत. त्यांनी मी मुद्दाम बोलवलं आहे. एका शेतकऱ्याचं नक्की म्हणणं काय आहे ते लक्षात यावं म्हणून या सगळ्याच नामवंतांसोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. दानवेंचा माज येतो कुठून. आणि सुरुवातीला मी मुद्दाम जाणार आहे आमच्या केशवरामा बोराटेंकडे. केशव बोराटे, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हां. तुम्ही कुठनं आलाय? मी कोरेगाव तालुका, तडवळे सम्मत तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, इथून मी आलेलो आहे. आज शेतकऱ्याची अवस्था इतकी बिकट आहे, कुठल्याही पिकाला दर नाही. आणि आत्ता मी कांद्याचं जे पीक घेतलेलं आहे एकदम उत्कृष्ट असून
ते बिलकुल काही परवडायला तयार नाही. तर हे सरकार नुसते आश्वासनं देते, प्रत्यक्ष कृतीतून कुठलंही काय नाही. शेतकरी किती अडचणीत आहे हे सरकारचं धोरण नाही. शेतकऱ्याचा वाली कुणी राहिलेला नाही. शेतकरी किती अडचणी आहेत कोण विचार करायला तयार नाही. इतकं अवघड शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजोबा मला सांगा की मुळामध्ये दानवेंसारखं माणूस जेव्हा असं म्हणतो की यांना काही दर दिला, खरेदी केली तरी हे रडताच चाले, शेतकऱ्यांबद्दल अशी भाषा जेव्हा वापरतो एखादा खासदार, प्रदेशाध्यक्ष, काय वाटलं? त्यांना त्याची जाणीवच नाही ना. त्यांनी कुठलं कृतीने केलेलं नाही. सत्ता आहे म्हणून सत्तेचा वापर बोलून कसाही करायचा आहे हे सगळं चाललेलं आहे. ही किती अवघड गोष्ट आहे शेतकऱ्याची. तुम्ही कांदा पिकवता, जरा कांद्याबद्दल जरा सांगा. ते कांदे दाखवा जरा, आणि काय नक्की तुम्ही करता शेती? कांद्याचं पीक हे मी घेतलेलं आहे. मी गादी वापर कांद्याचं पीक घेतलेलं आहे. माझे एक कांदा 500 ते 600 ग्रामचा कांदा आहे. एवढं उत्पन्न करून मी तोट्यात आहे. मग ज्यांना जर शेतीतलं काही कळत नाही तो शेतकरी किती अडचणीत असेल. एक तर 3 वर्ष दुष्काळ पडला म्हणून शेतकरी अडचणीत, आणि उत्पन्न चांगलं मिळून आज शेतकरी अडचणीत. त्या पिकाला कुठल्या दर नाही. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? या मंत्र्यांनी, आमदारांनी काय करायला पाहिजे? केशव बोर्डेंसारखा 84 वर्षांचा एक शेतकरी जेव्हा या प्रकारे निराश होतो की काय करतोय आम्ही आणि हा माणूस काय बोलतोय, हे फार अतिशय भयानक आहे. चंद्रकांत वानखेडे, जे काही रावसाहेब दानवे बोललेले आहेत, काय म्हणणं आहे? तुम्ही जी काही एक निर्भीडपणे भूमिका घेतली आणि मांडली ती, आणि ही आज खूप गरजेचं आहे. कारण कोणाचे दुश्मन नाही आहोत आपण, विरोधक नाही आहोत. पण हे इतकं निर्लज्जपणे आणि बेशरमपणे जे सुरू आहे, आणि यांच्या मनामध्ये जर असा आकस आणि राग असेल शेतकऱ्यांचा, जो असा नुसता एका साले शब्दामधून प्रगट झाला, त्यांना कितीतरी याच्या विरोधात गरव ओकायची असेल, ती ओकता आली नाही. आणि म्हणजे या भीषणतेची जर जाण नसेल आणि संवेदनशीलता नसेल, मरण्याच्या संदर्भामध्ये काही यांचं हृदयामध्ये कालवा होत नसेल, आणि अशा पद्धती म्हणजे तूर विकत घेतात म्हणजे उपकार करतात अशा पद्धतीने, की ज्या तुरीचा भाव मागच्या वर्षी 12,000 रुपये क्विंटल होता, ती तूर आता समजा 3,000 3,500 रुपयांनी विकावं लागत असेल, आणि हमी भाव आहे त्या हमी भावात सरकार घेत असेल, तर अतिशय उपकार केल्याची भाषा. म्हणजे आणि एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं की आम्ही शेवटचा दाणा असेपर्यंत शेतकऱ्याचा दाणा खरेदी करू. यांनी असं म्हणायचं हे रडतात साले. रडतात म्हणजे काय? प्रत्येक वेळेस यांचं रड घालणं. अरे हे रडणं नाही आहे. म्हणजे मागच्या वर्षी आसमानांनी झोडपलं, आता सुलतान झोडपतो आहे. आणि सुलतान, आणि तुम्ही जे म्हणता की दानवे हे व्यक्तीचं नाव नाही, ही प्रवृत्ती आहे. आणि आता सत्ताधाऱ्यांमध्ये ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये बेशरमासारखी फोफावते आहे, आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. संवेदनशीलता नाही. आणि दुसरं असं की जिंकून येतो आहोत, सतत प्रचंड बहुमताने जिंकून येतो आहे, याचा इतका माज आला आहे की हे आमचं आता काय करणार आहे, म्हणजे मीडिया काय करणार आहे, शेतकरी काय करणार आहे आमचं, आणि हे यांना भोगावं लागेल. म्हणजे तळतळाट लागेल या शेतकऱ्यांचा. म्हणजे मला स्वतःला असं वाटते की दानवे अन्नच खात असावे अजूनही. म्हणजे खासदार झाल्यानंतर त्यांच्या खाण्यामध्ये काही फरक झाला असेल तर मला माहीत नाही, पण अन्नाशिवाय कोणी जगू शकत नाही. आणि दानवेंनी मात्र या विधानांनी शेण खाल्लं, आणि आधीही त्यांनी अनेक जी विधानं केली त्याच्यामध्ये शेण खाण्याचा जो काही त्यांचा हे आहे, ही प्रवृत्ती घातक आहे, आणि मला याच्यात जास्त बोलवत नाही. चंद्रकांत वानखेडे, तुमचा मुद्दा पोहोचला आहे. केशवराव, तुम्हाला परत तुमच्याकडे मी येतो. आजोबा, एक या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे, भाजपच्या लोकांचं किंवा सत्ताधारी लोकांचं म्हणणं असं आहे की एवढं सगळं केलं तरी शेतकरी रडतो. ह्या शेतकऱ्याच्या रडगाणं जे आहे ना त्याला काही अर्थ नाही, म्हणून शेतकरी साले. अशा प्रकारची भूमिका जेव्हा एक प्रदेशाध्यक्ष मांडतो भाजपचा, तर जरा सांगा शेतकरी रडतो कशासाठी, सांगा जरा. शेतकऱ्याच्या पिकाला कुठल्याही तऱ्हेचा दर नाही. एखाद्या पिकाला दर आला तर महागाई वाढली म्हणून सगळे ओरडतात. किती शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? शेतकऱ्याचा कुणी मंत्री, आमदार, नामदार, खासदार कुणी काही विषय घ्यायला तयार नाहीत. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? किती अडचणी आहे. मला सांगा आजोबा, तुम्ही 84 वर्षांचे आहात, शेतीची अवस्था बरी होण्याऐवजी वरचेवर वाईटच होत चालली आहे का?
शेतकऱ्याची काय आता पाण्याची पातळी खाली 1000 फुटाच्या खाली गेलेली आहे. पाण्याची पातळी काय वर येऊ शकत नाही, पाणी नाही. मी तर असं समजतो की कर्ज माफ न करता शेतकऱ्याला जर हमी भाव दिला, कर्ज माफ, हे मंत्री आमदाराचे जे बगलबच्चे आहेत त्यांनी पाहिजे तेवढं कोटीनं रुपये बँकेतून कर्ज उचललेलं आहे. हे कर्ज त्यांचंच माफ होणार आहे. शेतकऱ्याचं कर्ज आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्याचं होऊ शकत अगदी. नाही. अतुल लोंढे अशा आपल्यासोबत अवस्था आहे. अतुल लोंढे, मला एक सांगा की मुळामध्ये अशा प्रकारचं विधान हे केवळ एका व्यक्तीचं विधान नाही आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष, खासदार असणारा नेता असं बोलतो, कसं बघताय, काय म्हणणं आहे? संजयजी, खरंच तुमचं आता किती अभिनंदन करावं की तुम्ही सगळ्या रिस्क घेऊन की शत्रुत्व आपल्यामध्ये निर्माण व्हावं का, तरी पण तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की मी आज बोलतोय. तुम्ही बोललात, चंद्रकांत वानखेडे बोलले. चंद्रकांत वानखेडेंना मी अतिशय जवळून ओळखतो. या शेतीच्या प्रश्नावर सर्व त्याग केलेला व्यक्ती आहे. त्यांच्या बोलल्यानंतर मी काय बोलावं, म्हणजे तुम्ही बोलल्यानंतर मला असं हे झालं एकदम की विरोधी पक्षाची संख्या कमी असताना सुद्धा विधानसभेचं अधिवेशन चालू असताना हे सरकार निर्लज्जपणे कशा पद्धतीनं बोलतं सभागृहामध्ये आणि काहीच करत नाही. आणि विरोधी पक्षाला रस्त्यावरून संघर्ष यात्रा करावी लागते आणि त्याच्यावर ज्या पद्धतीच्या टीका होतात आणि ज्या पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर केला जातो तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या सगळ्या तुरी आणि मिरचीचं आपण बघितलंच की मिरची सुद्धा शेतकऱ्यांना जाळली. म्हणजे भिवापूरची मिरची ही परदेशामध्ये जात होती आणि हमखास उत्पन्न देणारी, तिचा भाव सुद्धा 97च्या स्तरावर आला साहेब. 10,000 रुपये क्विंटलची मिरची वाढलेली ही 2400 रुपयावर आली आणि ओली 2400ची 700 रुपयावर आली. वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे मध्यंतरी सरकार कपट करत आहे का शेतकऱ्यांसोबत असं वाटायला लागलं की बारदाना नाही म्हणून मध्यंतरी 27 दिवस तुरीची खरेदी झाली नाही. आणि आपल्याला सांगतो मी की 5,050 रुपये हमी भाव असलेली तुरी जी आहे ती नंतर व्यापाऱ्यांनी 3200 रुपये ते 4200 रुपयाप्रमाणे घेतली. मग आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर वर्ध्यामध्ये नाफेड आणि FCI याच्या माध्यमामधून जी खरेदी झाली ती FCIच्या आणि नाफेडच्या माध्यमातून 1,05,000 क्विंटलची झाली आणि प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी याच APMC मधनं 3,10,000 क्विंटलची खरेदी केली 3200 ते 3400 रुपयापर्यंत. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की 50 करोडचा फटका जो आहे तो फटका एका वर्धा जिल्ह्यात तुरीच्या शेतकऱ्याला बसला आहे. आजही महाराष्ट्रभर तुरीचा शेतकरी त्याची तूर घेऊन जी आहे तो APMCच्या बाहेर, राफेडच्या खरेदी विक्री केंद्राच्या बाहेर उभा आहे. म्हणजे अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सातत्यानं घडत आहे की कांदा शेतकरी कांदा जळतो आहे. आता हे आजोबा आपल्याला सगळे प्रकार सांगतात आहे. टोमॅटो मध्ये सरळ सरळ नांगर फिरला जातो आहे. दुधाचे भाव मिळत नाही आहे, ज्याला आपण पूरक शेती हा आपण असं म्हणतो की पूरक उद्योग जे आहे शेतीवर आधारित ते कुठंतरी सोल्युशन म्हणून आपण मानतो, पण 27 रुपये असलेला भाव 17 रुपयावर आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये उपहासानं बोललं जातं. दिलगिरी मागत असताना सुद्धा ती कशी भाषा आहे आपण ती पाहिली. आणि ही एकच भाषा नाही आहे, ही येते कुठून तर आपण पैसे देऊन मतदान विकत घेऊ शकतो. त्यामुळं आपले हे सगळे गुलाम आहे. एक अथॉरिटेरियन सरकार जे आहे. अतुल लोंढे याला जोडून एक लक्षात घेतलं पाहिजे की हेच ते रावसाहेब दानवे आहेत ज्यांनी लक्ष्मीचं स्वागत करा, लक्ष्मी घरात येते असं म्हटलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की शेवटी लक्ष्मी घरात आली की सगळे प्रश्न सुटतात, बाकी काही करावं लागत नाही. लक्ष्मी दर्शनाचाच त्यांनी तो विषय केला होता. आता हे हनुमंत पवार वगैरे जे आहेत, ही मुलं जी तिथे आहेत, की मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये अश्विनी आहे, या लोकांना आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे. मी आपल्याला सांगतो संजयजी, आम्ही अनेक गोष्टीसाठी आंदोलनासाठी परवानगी मागतो पोलिसांकडे, पण पोलीस परवानगी देत नाही. छोट्या छोट्या आंदोलनासाठी अडवणूक केली जाते पोलिसांकडनं. आज ती मुलं तिथे निदर्शनं करायला गेलेली होती आणि अतिशय म्हणजे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणारी, लोकशाही मानणारी ती मुलं आहेत. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये अडवून ठेवलं जातं आणि त्यांना तुम्हाला आम्ही लेखी देऊ काय करायचं आहे. म्हणजे पोलिसांची सुद्धा इतकी हिंमत होते. मग आता गांधी सरकार नवीन एखादा गांधी निर्माण करावं लागेल का की जो सविनय अवज्ञा आंदोलन पुन्हा सुरू करेल. सगळे कायदे तोडायचे का आता. हा सरकार ब्रिटिशांचं आहे की आपलं आहे. आपलं सरकार असताना जर आंदोलनाची, लोकशाहीच्या मार्गातून आंदोलनाची परवानगी जर मिळत नसेल तर मग एकदा सविनय आंदोलन याच्यामध्ये उभा करावं लागेल. आता हा प्रश्न सरकारचा आणि विरोधी पक्षाचा राहिला नाही, आता हा प्रश्न शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा राहिला. आता महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की आता लग्नाचा सीझन आहे, अनेक मुलींचे लग्न असतात
मागे जेव्हा अवकाळी पाऊस होता किंवा दुष्काळ आले त्याच्यानंतर काही मुलींनी, म्हणजे आपणच आपल्या वाहिनीवर संजयजी आपल्याला आठवत असताना आपण चर्चा केलेली आहे की काही 25-30 मुलींनी लग्न करायचं नाही 2-3 वर्ष असा निर्णय घेतला. म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत. व्यापाराला आपण मदत करतो. आपण NPAच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण म्हणतो की हा व्यापार आहे आणि व्यापारामध्ये नुकसान जर झालं असेल तर व्यापाऱ्याची मदत करणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचलाय. BG पाटील आपल्यासोबत आहेत, शेतकरी नेते. BG पाटील, बघा अजूनही भाजपचा प्रवक्ता या चर्चेमध्ये आलेला नाही आहे. म्हणजे एक तर मुळामध्ये सुरुवातीला येणार नाही असं सांगितलं, नंतर मग पुन्हा म्हटल्यानंतर येतो असं म्हणाले आणि मग सांगितलं गेलं की नाही संजय आवटेंकडे गेलं की ते जरा जास्त टोकदारपणे आपल्याला काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग अडचण होते, त्यामुळे मुद्दाम इकडे जाऊ नका. हे जे आहे म्हणजे उलटपक्षी प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत, भिडायचं नाही आणि जी वाहिनी सोयीची आहे तिकडे जायचं. पण जिथे आपल्याला अगदी विचारलंच जाईल, ठणकावून विचारलं जाईल, त्रास होईल अशा ठिकाणी जायचं नाही. ही जी काही वृत्ती आहे मी मुळामध्ये एकतर चूक करायची, जबाबदारी घ्यायची नाही, उत्तरदायित्व मान्य करायचं नाही, हे चाललंय काय BG पाटील? काय चाललंय हे? आता तुम्ही जे म्हटलेलं आहे की ते खरंच आहे आणि त्यांचं पितळ आता उघडं पडणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या बद्दल यांची आस्था आज तुमच्या माध्यमाद्वारे समाजातील सर्व थरापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचा मगाचा प्रश्न होता की यांची बोलण्याची प्रवृत्ती कशी होते, तर हे सहज आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून वाटलेली मस्ती, म्हणजे श्रमजीवी संस्कार यांच्याकडे राहिलेले नाहीत. हे केवळ RSSच्या दावणीला वाढून देशप्रेमाच्या नावाखाली लुटारू म्हणून आलेत जन्माला. इंग्रजांची दुसरी अवलाद आहे. जर हे दानवे शेतकऱ्याचे सुपुत्र असतील तर यांच्या तोंडी अशी भाषा आलीच नसती, हे पहिल्यांदा मला सांगावं लागेल. कारण छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना अशी भाषा करणारे दानवे ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती आज त्यांच्या रूपानं दिसून आलेली आहे. ती समस्त तुमच्या माध्यमाच्या द्वारे तळापर्यंत पोहोचलेली आहे. हा एक प्रमुख भाग. तुरीचं एक निमित्त आहे, परंतु दानवेजी तुम्ही शेती करताना मातीचा वास तुम्हाला आलाच नाहीये. कारण त्या शेतीच्या वासामध्ये जो हमीभाव म्हणून तुम्ही देता तो कमी आहे. मुळात स्वामीनाथन आयोगाची शिफारशी जी अंमलबजावणी झाली असती तर आम्हीच तुमच्या राज्याला कोटी रुपये कर्ज दिले असते, परंतु तेही आम्हाला तेवढा दर मिळत नाही. 5,050 रुपये देता. जरा तरी संवेदना तुमच्याकडे आहे का? आणि उलट काय म्हणता की आम्ही 1 लाख टन तूर डाळ आम्ही घेतली तर आम्हाला शिव्या घालता. तर याच्याबद्दल भाजपच काय या संपूर्ण मंत्रिमंडळानं याबद्दल माफी मागितली पाहिजे. हा मुद्दा आमचा खरोखर आहे आणि मी समस्त शेतकरी वर्गाच्या वतीनं, सगळ्या माझ्या शेतकरी संघटना असतील त्यांच्या वतीनं बळीराजा आज त्यांना सांगतोय की आम्ही निषेध करत आहोत तुमचा आणि तातडीनं तुम्ही सुधारणा करा. नाहीतर ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मतं देऊन निवडून आलायत ते नालायक होते, पण तुम्ही महानालायक निघाला म्हणून ते पायाखाली गायला कमी करणार नाहीत. कारण शेतकरी करून दाखवतो आणि नंतर सांगतो, त्याचं नाव बळीराजा आहे. एवढाच आमचा इशारा या प्रसंगी सांगतोय आम्ही तुम्हाला. अतुल लोंढे, एक बघा म्हणजे जेव्हा संघर्ष यात्रा निघाली, आसूड यात्रा निघाली, त्याच्यानंतर या लोकांनी ते अजिबात गंभीरपणे घेतलं नाही. AC मध्ये कसे चाललेत वगैरे असं वाटेल ते सुरू केलं. म्हणजे संघर्ष यात्रा AC मधून निघाली, AC बसमधून निघाली, अशा प्रकारची वाह्यात टीका झाली. पण दुसरीकडे मात्र रावसाहेब दानवेंच्या आमदार मुलाच्या लग्नामध्ये ज्या प्रकारे किळसवाण्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी झाली, ज्या प्रकारे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि खासदार संजय काकडे यांच्या मुलामुलींच्या लग्नात अक्षरशः त्याहून किळसवाण्या पद्धतीनं पैशांची उधळपट्टी झाली. एकीकडे ती शीतल वायाळसारखी पोरगी जी आहे ती म्हणते की मुळामध्ये हे सगळं बदलावं आणि मराठा समाजामधल्या या सगळ्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, हुंडा किंवा थाटामाटात लग्न, त्या बंद व्हाव्यात म्हणून मी आत्महत्या करते आहे. आणि त्या आत्महत्येनंतर सुभाष देशमुखांच्या मुलाचं, संजय काकडेंच्या मुलीचं या प्रकारे लग्न होतं. आणि ज्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या आहेत त्या भागातले असूनसुद्धा रावसाहेब दानवेंच्या मुलाचं या प्रकारे लग्न होतं. मला एक कळत नाही की या लोकांना नक्की संवेदनशीलता उरली आहे का? आणि जर एवढं असेल तर संघर्ष यात्रेवरची टीका किती खरी होती? काय लॉजिक होतं? नाही, आता तर अशी पाळी आलेली आहे
की आपण बळीराजा म्हणतो, बळीराजा सगळ्या जगाला अन्न देतो आणि आता हे वामन दानवे झाले. आता हे म्हणजे दानवे यांच्या नावातच दानव आहे. आणि ज्या पद्धतीने हे सातत्याने यांचे वाक्य येत आहेत, ज्या पद्धतीने या सरकारचा दृष्टिकोन आहे, मी आपल्याला एक थोडीशी छोटीशी गोष्ट माहिती आठवण करून देण्याची माझी इथे इच्छा आहे. ज्या वेळेस सातत्यानं शेतकऱ्याचे हमीभाव वाढत होते, म्हणजे 2004 साली 1500 रुपये कापसाला भाव मिळत होता, मला आठवतं अजूनही, तो 4000 पर्यंत आला. त्यावेळेस महागाई वाढते म्हणून ही सगळी मंडळी रस्त्यावर होती. कारण आपण शहरामध्ये मोठ्या प्रमाणाने व्यापार होता, उत्पन्न वाढत होतं, 6 पे कमिशन आपण कर्मचाऱ्यांना दिलं होतं आणि त्याच्या तुलनेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हमीभाव सुद्धा सगळ्या गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले. महागाईचा इतका पागुलगुवा त्यावेळेस उभा करण्यात आलेला होता. कांद्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा जे प्रश्न आहे, भाव वाढतो म्हणून उपस्थित करण्यात आलेले होते. शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे जे जात होते त्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं प्रश्न उपस्थित केले होते. आज जेव्हा शेतकऱ्याची ही परिस्थिती आलेली आहे, हे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कापसाला 6500 रुपये भाव मागत होते, सोयाबीनला 5000 रुपये भाव मागत होते, ऊस झालं, दूध झालं, सगळ्याच्या संदर्भामध्ये हे त्यावेळेस अनेक पद्धतीनं पैसे मागत होते. आज यांचा असा दावा आहे संजयजी की आपण ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडण्यात आला या महाराष्ट्राचा, त्यावेळेस आपण चर्चा करत होतो, त्यावेळेस सन्माननीय अर्थमंत्री असं सांगत होते की आमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, आम्ही शेतीचा इतका विकास केलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर आमचं रेव्हेन्यू कलेक्शन झालेलं आहे. मग एवढी चांगली जर तुमची परिस्थिती आहे तर मग शेतकऱ्याला तुमची देण्याची काय दानत नाही आहे का तुमची, की फक्त नाव दानवे तुम्ही ठेवलेलं आहे? शेतकऱ्याला देण्याची दानत ना केंद्र सरकारची आहे ना राज्य सरकारची आहे. आपण बघितलं असेल की जेव्हा गारपीट झालेली होती 2015 मध्ये, त्यावेळेस यांचं पाहणी पथक संध्याकाळी आलं. म्हणजे ही नवीनच एक प्रथा पडलेली होती की संध्याकाळी शेतीच्या पिकांची नासाडी कशी झाली त्याची पाहणी करायची, आणि यांनी कारच्या लाईट मध्ये आणि बॅटऱ्या घेऊन अगदी अतुल बरं तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल लोंढे मी तुमच्याकडे येतो. खरं म्हणजे मला भाजपच्या प्रवक्त्यांची अगदी म्हणजे समजत नाहीये काय भूमिका आहे, की मी येतो असं म्हणाले तरीही अवधूत वाघ अद्यापपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्याच्यामुळे भाजपच्या प्रवक्त्यांची भूमिका, भाजपची भूमिका इथे येत नाहीये, समजत नाहीये. त्यांना नक्की काय म्हणायचं की आपण बोलण्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भाजपचे प्रवक्ते काही झालं तरी लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे, बाकी सगळ्या पक्षांना लोकांनी पराभूत केलेला आहे. हे जे काही सुरू असतं की तो आपल्याला सत्ता मिळते, आपल्याला हे मिळतात, याच्या अनुषंगाने हे सगळी मंडळी कायम बोलत असतात. पण आपण विजयी झालो, आपल्याला विजय मिळाला म्हणजे हे सगळे प्रश्न याची उत्तरं द्यायची गरजच नाही आहे असं भाजपच्या प्रवक्त्यांना वाटतं का? मला समजत नाही. हनुमंत पवार आत्ता आपल्यासोबत आहे आणि हनुमंत पवार आपल्यासोबत असणं फार महत्त्वाचं आहे, कारण हनुमंत पवार हा तूर उत्पादक शेतकरी आहे आणि तो आणि त्याचे अनेक मित्र भोकरदनला गेलेले आहेत. भोकरदनला जिथे रावसाहेब दानवेंचं घर आहे, रावसाहेब दानवेंचं गाव आहे, तिथे भोकरदनला गेले आणि तिथे त्यांना आंदोलन करायचं आहे. पण आंदोलनाची परवानगी पोलीस देत नाही आहेत, आंदोलनाची परवानगी पोलीस देत नाहीत आणि उलट पक्षी पोलीस स्टेशनला ही मंडळी तिथे उभी आहेत की आम्हाला परवानगी द्या, पण काही घडत नाही. नक्की तिथे काय चाललंय मला विचारायचं आहे. हनुमंत पवार, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हनुमंत पवार, नक्की काय चाललंय भोकरदनमध्ये जरा सांगा. मी, माझा सहकारी मानस पगार आणि औरंगाबादचा सागर साळुंखे, आम्ही तिघं रावसाहेब दानवेंच्या घराच्या समोर उपोषण करणार होतो. त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही पुरेशी नाही आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. तुरीबद्दल आलेलं सरकारचं अपयश अगदी लख्खपणे रावसाहेब दानवे साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे. तुरीच्या प्रश्नावर सरकारची उडालेली भंबेरी म्हणजे रावसाहेब दानवेंचं ते वाक्य होतं. त्यांच्याच बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हे परिस्थिती त्यांना लक्षात आणून दिली होती. ते विरोधक नव्हते, ते पत्रकार नव्हते, ते त्यांचे शत्रू नव्हते, ते काँग्रेसचे नव्हते, राष्ट्रवादी शेकापचे नव्हते. बीजेपीचा कार्यकर्ता आपल्या प्रदेशाध्यक्षाला सांगतो की तुरीचा प्रश्न गंभीर आहे, आम्ही शेतकऱ्यांना साहेब काय उत्तर द्यावं. त्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी वापरलेली भाषा ही अश्लील भाषा होती, अश्लाघ्य भाषा होती, बेकायदेशीर भाषा होती आणि भारतीय जनता पक्षासारख्या संस्कृतीचा टेंबा मिरवणाऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला तर ही भाषा बिलकुलच शोभणारी नव्हती. ती भाषा वापरली गेली, त्या भाषेचं समर्थन आज केलं गेलं, विपर्यास केला गेला असं खोटं सांगितलं गेलं. ह्या सगळ्या प्रकाराला वैतागून रावसाहेब दानवे साहेबांना शांततेच्या मार्गानं, अहिंसक मार्गानं, कायदेशीर मार्गानं जाब विचारण्यासाठी म्हणून आम्ही 3 तरुण आज भोकरदनला 3-3:30 वाजता पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर
आम्हाला त्यांच्या घरासमोर जात असताना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला सरकारला जाब विचारावा लागेल. तहसील ऑफिस समोर तुम्ही उपोषण करा, SDO ऑफिस समोर तुम्ही उपोषण करा. तुम्ही त्यांच्या खासगी घरासमोर कसं काय उपोषण करू शकता? मला APIला असं म्हणावंसं वाटतं की प्रदेश अध्यक्ष पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि तो खासगी कार्यक्रम याचा सरकारशी काय संबंध आहे? आम्ही आंदोलन त्यांच्या घरी जाऊन करणार, सरळशीर मार्गाने आंदोलन करण्याची आम्ही परमिशन मागतोय. आम्हाला 3 तास हिंडवलं गेलं. कधी उपविभागीय कार्यालयात जा, तिथे बसा, 2-2.5 तास बसवल्यानंतर आता आम्हाला असं सांगण्यात येतं, अगोदर सांगितलं की आम्ही लेखी देतो, तुम्हाला उपोषण करता येणार नाही. आम्ही म्हणालो आम्हाला लेखी द्या, कुठलंही लेखी देण्यात आलेलं नाही. तोंडी आम्हाला असं सांगण्यात आलं की SP ऑफिसला तुम्हाला जाऊन एक अर्ज द्यावा लागेल. आता आम्ही वरून जालन्याला जातोय, मरे रस्त्यामध्ये उभारून मी बोलतोय तुमच्याशी. मला संबंध महाराष्ट्राला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय की शेतकऱ्याची पोरं आपल्या बापाला शिव्या दिल्यानंतर एखाद्या माणसाला शांततेच्या मार्गाने जाब विचारू शकत नाहीयेत का? आणि त्यासाठी त्यांना 25 सरकारी कार्यालयाचे उंबरते झिजवावे लागतील का? आणि दुसरा मला महत्वाचा प्रश्न आपल्या माध्यमातून उपस्थित करायचा आहे की तुरीचा प्रश्न अजूनही चाललेला आहे. मुख्यमंत्र्यांनी खोटं सांगितलं असं सिद्ध व्हायची वेळ आली, अजूनही मापं चालू नाहीयेत. 7 दिवस तुरीचे चुकारे दिले असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मला या चॅनलच्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचंय की अडीच महिन्यापासून तुम्ही तूर घेतलेली पैसे नाही दिलेले शेतकरी आमच्या सोबत आहेत. आता राहिलेली तूर तुम्ही घेणार की नाही घेणार हाही प्रश्न अजून उपस्थित होतो. 1000 कोटी रुपये तुरीसाठी आम्ही तरतूद केली असं छाती ठोकून प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगणारे मुख्यमंत्री औरंगाबादच्या खंडपीठात ज्यावेळेस तुरीच्या प्रश्नावर न्यायालयासमोर बाजू मांडायची वेळ होती त्यावेळेस फक्त 597 कोटी रुपये आम्ही तरतूद केली असं सांगतात. हा सगळा सावळा गोंधळ आणि ही सगळी बेपरवाही शेतकऱ्याबद्दलची भारतीय जनता. अगदी हनुमंत तुम्ही आमच्या सोबत राहा. तिथं नक्की काय चाललंय, भोकरदनमध्ये काय चाललंय? म्हणजे रावसाहेब दानवे नावाचा माणूस या प्रकारचं विधान करतो आणि ते विधान केल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये साधं आंदोलनसुद्धा करता येत नाही. ही जी काही स्थिती आहे आत्ताची महाराष्ट्रातली ही फार भयानक आहे. म्हणजे उलटपक्षी त्यांना विरोध करण्याऐवजी, त्यांना थेटपणे जाब विचारण्याच्या ऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, सगळेच करत आहेत आणि ही अवस्था फार वाईट आहे. अतुल लोंढे, हे जे चाललं आहे काय म्हणणं आहे? संजयजी, ही सगळी चर्चा करत असताना मला एक प्रसंग आठवला. मेरी अँटोइनेट नावाची 16व्या लुईची पत्नी होती. तो राजा होता फ्रान्सचा आणि असाच प्रसंग शेतकऱ्यांवर फ्रान्समध्ये उपस्थित झाला होता आणि सगळे शेतकरी, सगळे नागरिक हे त्या बंगल्याच्या त्यांच्या वाड्याच्या बाहेर जमा झाले होते आणि त्यांनी विनंती केली होती की आम्हाला ब्रेडसुद्धा खायला मिळत नाही आहे. म्हणजे तिकडले लोक ब्रेड हा शब्द वापरतात पोळीसाठी. ब्रेडसुद्धा आम्हाला खायला मिळत नाही आहे. त्यावेळेस त्या राणींनी म्हटलं होतं की तुम्हाला ब्रेड खायला मिळत नाही तर तुम्ही केक खा. आणि त्याच्यानंतर जगामध्ये शेतकऱ्यांनी जी क्रांती केली होती ना त्याची बीज आहे पुढच्या क्रांतीची, ही आज दानवेंनी रोवलेली आहे इथे. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. मी मुद्दाम भाजप प्रवक्त्यांची खुर्ची रिकामी ठेवलेली आहे. कारण भाजप प्रवक्ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी वाट बघीन. पण ती विंडो रिकामी आहे. इथे कोणीही उत्तर द्यायला येत नाही. उत्तर देण्याची गरज वाटत नाही भाजप प्रवक्त्यांना. हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. म्हणून भाजप प्रवक्त्यांची विंडो मी रिकामी ठेवलेली आहे. नीलम गोऱ्हे आता आपल्यासोबत आहेत. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार आहेत. नीलम गोऱ्हे, ज्या प्रकारे रावसाहेब दानवे बोललेले आहेत, ज्या प्रकारचे विधान आहे आणि हे विधान काही अपवादात्मक नाही आहे, सलगपणे या प्रकारची विधानं शेतकऱ्यांच्या संदर्भात रावसाहेब दानवेंनी केलेली आहेत. आणि ती केवळ विधानं नाहीत, त्यांची कृती काय आहे ते रावसाहेब दानवेंनी आपल्या आमदार मुलाच्या लग्नामध्ये सिद्ध केलेलं आहे. सुभाष देशमुखांच्या मुलाचं लग्न झालं, त्यातही सिद्ध झालं. खासदार संजय काकडेंनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये काय खर्च केला ते सिद्ध झालं. एकूण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल, मुद्द्यांबद्दल हे नेते संवेदनशील आहेत ते आता नीट स्पष्ट झालं आहे. नीलम गोऱ्हे, काय म्हणणं आहे? अत्यंत संतापजनक, आणखीन खेदजनक. आणि एका बाजूला शेतकऱ्याची जी प्रचंड दुरावस्था झालेली आहे, एका तुरीला भाव नाही, तसंच अनेक पिकांच्या बद्दल आपण चित्र बघतोय की पिकं फेकून देण्याची वेळ येते. आणि ज्या वेळेला बाजारामध्ये उत्पादन विकायला शेतकरी जातात त्यावेळेला त्याला भाव मिळाला नाही आणि तुरी शेतकऱ्यांच्या शेकडो हजारोंच्या रांगा ठिकठिकाणी महाराष्ट्रभर लागलेल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्री त्यासाठी जाऊन आले दिल्लीला आणि 1000 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था त्यांनी केली. प्रश्न खरा असा आहे की असं मनामध्ये येतं रावसाहेब दानवे जे काही बोलले आणि त्याच्यातून तो शब्द केल्यावरती असं करून सुद्धा त्यांनी तो
काय अपशब्दच म्हणायला पाहिजे, कारण तो काय त्याने जो शब्द वापरलेला आहे तो शब्द खरोखर म्हणजे जखमेवरती मीठ चोळणं, जखमेवरती तिखट टाकणं याच प्रकारचा आहे. त्याचा निषेधाबरोबरच मला अत्यंत महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणायला पाहिजे की एक महत्वाची व्यक्ती, खासदार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी दिलगिरी व्यक्त जरी केली असली आणि ते म्हणतात मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा असताना असा भाव मागितला म्हणून एखाद्या सरंजामदार जशी भाषा वापरेल तसंच वापरलं आहे भाषा जी आहे ती. आणि म्हणून मला तर पहिली गोष्ट अशी वाटते यामध्ये की सगळं जे काही सरकारने प्रयत्न केला त्याच्यावरती पाणी फिरवण्याचं काम रावसाहेब दानवेंनी केलेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांना सातत्याने त्यांची भाषणं वगैरे आपण बघतो, त्याच्यामध्ये एक प्रचंड अहंकार त्यांच्या भाषणामध्ये कायम दिसून येतो आणि त्यांना असं वाटतं बहुतेक स्वतःपासून मनापासून की आपण जी काही गावरान भाषा बोलतोय तेच आपलं खरं राजकीय कौशल्य आहे. पण प्रश्न मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल जी काही आस्था असेल ती शब्दामधून उतरत असते. केवळ शब्द नसतात किंवा केवळ घोषणा नसतात कुठल्याही बाबतीमध्ये. आज तुम्हाला कल्पना आहे की शिवसेना जरी सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष बसली तरी महाराष्ट्रात शिवसैनिकांनी उत्स्फूर्त अशी आंदोलनं अनेक ठिकाणी केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत कडवट आणि ज्याला आपण म्हणू की तिरस्करणीय असं जे भाषा वापरली आहे रावसाहेब दानवेंनी, त्याच्याबद्दल शिवसेनेनी स्पष्टता केलेली आहे. त्याबद्दल आता दिलगिरी त्यांनी व्यक्त केली असते तरी सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की या प्रकारने कधी लक्ष्मी दर्शनाचं बोलतात, कधी अजून काय बोलतात, या सगळ्या गोष्टींवरून मला असं वाटतं की एक अत्यंत बेजबाबदार नेत्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद गेलेलं आहे. आणि खरं तर या मुद्द्यावरती म्हणजे त्यांच्या पक्षांतर्गत तो प्रश्न असला तरी तो फक्त पक्षांतर्गत राहिला नाहीये, हा महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांशी संबंधित प्रश्न आहे. आणि तुम्ही जो संजयजी उल्लेख करताय की एका बाजूला हुंड्यामुळे आत्महत्या होत असताना चिखलवाड्याच्या केसच्यामध्ये एवढं आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटलो, बोललो, तर अशा पद्धतीने इतकं प्रचंड संपत्तीचं प्रदर्शन करून जेव्हा कोणाच्याकडची लग्न अशी होतात त्यावेळेला मला असं वाटतं की अजून एक पाऊल, अजून एक दुःख ची डागणी शेतकऱ्याच्या मनावरती होत असते की अरे माझ्या लेकीचे मी काय लग्न करू शकत नाहीये. तर मला असं वाटतं की अनुभूती, सहानुभूती याच्यापेक्षा सुद्धा मानव अधिकार जे आहेत त्या मानव अधिकाराला कलंक फासणाऱ्या कृती कळत किंवा नकळत होत असतात, पण ती कृती आपली योग्य नाहीये याच्याबद्दलची संवेदनशीलता तर बाजूलाच राहू दे. आणि आता परत तो शब्द मी बोललो का बोललो नाही, मी तर कोणीतरी व्हॉट्सअप वरून वाचलं मग तो विनोद केला करणारा माणूस होता असं मला वाटलं नाही की त्यांनी शब्द वापरला होता. मी स्वतः तो व्हिडिओ ऐकलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे. आणि ज्याला अजित पवारांचा विषय झाला होता त्यावेळेला ते दिलगिरीवरती फक्त थांबलं नव्हतं. आपण बघतो अनेक वेळेला त्या गोष्टी होत्या. आणि खरा आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना वाली आपण आहोत असं वाटलं पाहिजे. त्याच्याऐवजी अशा पद्धतीने जेव्हा तोंडातून येतं तेव्हा त्याच्या मागचा जो राग आणि द्वेष शेतकऱ्यांच्या बद्दलचा दिसतो तो खरोखर मी असं म्हणेन की एक वेगळी भूमिका किंवा मी शब्द वापरते की पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दलचं दिसतंय त्यांचं, याच्या पलीकडे काही नाहीये. नीलम गोरेंनी फार विस्तारानं सगळी आपली भूमिका मांडलेली आहे. चंद्रकांत वानखेडे, एक बघा म्हणजे खरं तर रावसाहेब दानवेंची उक्ती, त्यांचं विधान याबद्दल आपण चर्चा करतो आहोतच, पण कृतींबद्दल आपण मुद्दाम बोलतो आहोत. मी उल्लेख केला की रावसाहेब दानवे असतील, सुभाष देशमुख असतील किंवा संजय काकडे असतील, ज्या प्रकारे या लोकांनी त्यांच्या लग्नांमध्ये, मी किळसवाणा हा शब्द वापरतो आहे, मी खरं म्हणजे माझ्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द कधी सहसा येत नाहीत, सगळ्याला माहिती आहे, पण मला खरोखरच ते किळसवाणं वाटतं. हे लग्न समारंभ किळसवाणे होते. ज्या प्रकारे संपत्तीचं प्रदर्शन, ज्या प्रकारे तो सगळा माज मस्ती, आणि कधी जेव्हा तुमच्या शेजारी शेतकरी आत्महत्या करतो आहे, जेव्हा त्या म्हणजे शीतल वायाची चिठ्ठी आत्महत्येपूर्वीची ताजी आहे, त्याच्यावर आम्ही बोलतोय, अजून रडतोय, शोक व्याकुळ होतोय, आणि त्या चिठ्ठीमध्ये ती पोर म्हणते हो की लग्नातला थाटमाट हे सगळं याच्यामुळे मला मरावं लागतंय, मला आत्महत्या करावी लागते, आणि ती पोरगी जीव देते. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याच पोरीचं लग्न, तुमच्या पोराचं लग्न या प्रकारे करता. मला कळत नाही की मी जरा जास्त इमोशनल होतोय का, हे सगळं काय काय चाललंय काय? चंद्रकांत वानखेडे, व्हॉट इज धिस, काय चाललंय? नंतर म्हणजे संपूर्ण शरीराच्या संवेदना नष्ट होतात.
म्हणजे महारोग नसलेल्या माणसाला ठेच लागली तर त्याची संवेदना मेंदू हृदयात सगळीकडे उमटते, पण महारोग झालेल्या माणसाला ठेच लागली तर त्याची शरीरभर संवेदना उमटत नाही. मला स्वतःला असं वाटतं की यांना एक महारोग झालेला आहे, त्यामुळे शीतल वाऱ्याची संवेदना त्यांच्या मेंदूतही उठत नाही, हृदयातही आणि काळजात कुठे त्याची कळ येत नाही. ती कळ आली असती तर निश्चितपणे अशा किळसवाण्या आणि हिनकस पद्धतीने लग्नाचे विवाह सोहळे साजरे झाले नसते. दुसरं असं की शेतकरी रडतो असं म्हणत असताना दानवे हे विसरतात की तो रडत नाही आहे, केवळ तो मरतो आहे. आणि मरणही हे नाटकाचाच भाग असेल असं त्यांना जर वाटत असेल, कारण हा रडतो त्यांनी ज्या म्हणजे बॉडी लँग्वेजमध्ये शब्द वापरलेला आहे, म्हणजे हा रडतो म्हणजे हा नाटकाचा भाग आहे असं ते त्यांना प्रत्यक्षपणे म्हणायचं होतं. पण मला असं वाटतं की त्याचं मरणसुद्धा हा नाटकाचाच भाग असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांच्या पुढे आपण आता काय बोलणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की तुरीचा प्रश्न हे चिघळून राहिलेले आहे. आजही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तुरीची खरेदी होत नाही आहे, त्याला वेग नाही आहे. या वेगाने झालं तर 3 वर्षही 1 लाख टन तुरीची खरेदी होणार नाही आहे. मूळ प्रश्न असा आहे की तात्काळ जी आतापर्यंत तुरीचा तुटवडा असल्यामुळे जी आयात म्हणजे निर्यात बंदी होती ती तात्काळ उठवण्याची गरज आहे आणि तुरीची आयात जी होते आहे ते एक तर बंद करण्याची किंवा त्याच्यावर आयात शुल्क वाढवण्याची गरज आहे. हे कसलेही उपाययोजना न करता वैतागल्यासारखे हे तुरी आणतायत, म्हणजे पाप करतायत आणि 5,000 मागतायत. काय 5,050 रुपये म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा निम्म्यानी खाली असलेला भाव तो द्या असं म्हणतात. अगदी चंद्रकांत वानखेडे तुमचा मुद्दा पोहोचलाय. भाजपच्या प्रवक्त्यांची विंडो खिडकी अद्यापही रिकामी आहे. उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला असं त्यांना वाटत नाही आहे. आणि जे भाजपचे प्रवक्ते सकाळी गणेश हाके फोनवर बोलले त्यांनी तर ज्या प्रकारे मुक्ताफळं उधळलेली आहेत ती रावसाहेब दानवेंच्या विधानांपेक्षा भयानक आहेत. ते म्हटले की साले वगैरे काय हे किरकोळ शब्द आहेत म्हणे, आमच्याकडे ज्या शिव्या दिल्या जातात ना ग्रामीण भागामध्ये, असं म्हणून त्यांनी आमची शिल्पा गुजर नावाची अँकर होती ती बोलत असताना त्यांनी 2 शिव्या थेटपणे देऊन टाकल्या की ज्या अक्षरशः म्हणजे काय आता आम्हाला कळे ना की आता याचं काय करायचं. त्या शिव्या आम्ही पुन्हा दाखवू पण शकत नाही. पण ही जर अवस्था असेल, गणेश शिंदे आपल्यासोबत आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत गणेश शिंदे कसं बघताय? सर मला सांगायचं आहे की समाजामध्ये 2 प्रकारच्या व्यक्ती आणि समूह असतात. एका व्यक्तीला आणि समूहाला अपयश यश हे पचवता येतं आणि एका व्यक्तीला किंवा समूहाला ते पचवता येत नाही. त्यातला हा थोडासा प्रकार आहे. कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही समूह प्रमाणापेक्षा जास्त यश ज्यावेळेस त्याला मिळतं तर त्यावेळेस त्याला थोडासा मीपणा किंवा अहंभाव त्यामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यातून हे अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. ही चर्चा आपण करत राहूच, तुम्ही कुठं जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चालेल. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दानवेंचा माज येतो कुठून ही चर्चा आपण करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे. आता खरं म्हणजे माझ्याकडे फक्त 5 मिनिटं उरली आहेत, त्यामुळे सगळ्या नामवंतांना फक्त विनंती आहे की थोडक्यात आपला मुद्दा मांडावा. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत. शेतकरी कामगार पक्षानं शेतीच्या मुद्द्यांवर कायमच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. विवेक पाटील, काय म्हणणं आहे? म्हणणं एवढंच आहे, आज जे दानवे बोलतात हे दानवेंचं व्यक्तित्व नाही, तर हे दानवेंच्या मुखातनं भाजपच्या नेते मंडळीचा किंवा त्यांचा जो कंपू आहे त्या कंपूचा आतला आवाज आहे. हे दानवेंच्या मुखातनं बाहेर पडलं आहे आणि हे काय त्यांचा घसरलेला शब्द नाही, तर हा मनातनं बोलला काय शेतकऱ्यांच्या विरुद्ध कसे आहेत. शेतकरी विरोधी भूमिका ह्यांच्या मनामध्ये कायम राहिलेली आहे आणि ती असणारी भूमिका त्यांच्या मुखातनं ह्या ठिकाणी बाहेर पडलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांवर जी परिस्थिती ओढावलेली आहे ती निसर्गापेक्षाही या भाजपच्या सरकारमुळे आलेली आहे. आणि सरकार हे चुकून करत नाही, तर हे सरकार जाणून बुजून करते. शेतकरी हा कायम डिपेंडंट राहायला पाहिजे, हा आश्रित राहायला पाहिजे, कुणावर तरी अवलंबून राहायला पाहिजे, कुणाच्या तरी मदतीची त्या ठिकाणी अपेक्षा त्यांनी केली पाहिजे. आणि ह्या साऱ्यांचे त्यांचे मूळ विचार जो आहे तो मूळ विचार आज दानवेंच्या मुखातनं बाहेर पडलेला आहे.
केशव बोराडे आपल्यासोबत आहेत. आजोबा, एकूण शेतकरी विषयक जी धोरणं आहेत सगळी, काय म्हणणं आहे? धोरणं अशी आहेत, मी गेल्या वर्षी आपल्याच चॅनलवर ऐकलेलं होतं की शेतकऱ्याला माल विकायला परवानगी अशी दिली की त्याने रस्त्यावर बसून माल विकावा. शेतकरी एवढा माल घेऊन शेतकरी रस्त्यावर बसून विकू शकतो का, हे सरकारला कळायला पाहिजे. शेतकऱ्याला हे दलाल लोक जे आहेत त्या दलालावर कंट्रोल पाहिजे सरकारचं, ठराविकच दलाली गेला पाहिजे. हे काय चाललंय, जो तो उठतो तो. ही सगळी चर्चा महत्त्वाची. माझा वेळ संपलाय. अतुल लोंढे, शेवटी काय सांगाल? शेवटी एवढं सांगू इच्छितो की ह्या सरकारला देशाचे, महाराष्ट्राचे, शेतकऱ्याचे, सामान्य माणसांचे कुठलेही प्रश्न कळले नाही. हे ट्विटरचा नाश्ता करतं, फेसबुकचं जेवण करतं आणि व्हॉट्सअपवर संध्याकाळी झोपतं. याच्या व्यतिरिक्त ह्या सरकारचं कुठलेही काही कामकाज होताना दिसत नाही आहे. या सरकारनं जागा व्हावं आणि सर्व हे जे प्रश्न आहे हे सोडवावे, एवढी आपल्या माध्यमातून विनंती आहे. आणि आज संजयजी मी ठरवलं एक निर्णय असा चर्चा करताना माझ्या असं लक्षात आलं की 2 फॅमिली शेतकऱ्यांची जी आहे, ज्या फार अडचणीत आहे, त्या अडचणी सुटतपर्यंत तरी आपण त्यांना दत्तक घ्यायचं. आपल्याच्याने जेवढं एक फुल नाही फुलाची पाकळी जी आहे ती आपण व्यक्ती म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून करावी, असा आज मी निर्णय घेतला. अगदी अतुल लोंढे, तुमच्या निर्णयाबद्दल तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. प्रत्येकानं ही संवेदनशीलता जागी ठेवून काही करण्याचा प्रयत्न केला तर खरं म्हणजे प्रश्न फार मोठे नाही आहेत. प्रश्नांपेक्षासुद्धा उत्तरं फार सोपी आणि साधी असतात, सोल्युशन्स साधी असतात, पण आपण त्या दिशेनं जातच नाही. आणि जेव्हा रावसाहेब दानवेंसारखा एखादा माणूस जो खासदार आहे, भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे, तो या प्रकारचे विधान करतो, पण केवळ रावसाहेब दानवे बोलतात असं अजिबात नाही आहे. भाजपचे प्रवक्त्यांची खुर्ची मी रिकामी ठेवलेली आहे, भाजपच्या प्रवक्त्यांची विंडो रिकामी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचा प्रवक्ता आलाच नाही, याचा अर्थ भाजपच्या प्रवक्त्यांना ही भूमिका महाराष्ट्राच्या समोर मांडायची इच्छा नाही, आवश्यकता वाटत नाही. हा एक भाग आहे. गणेश हाके काय पद्धतीनं बोलले हे आपल्याला माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विधिमंडळामध्ये ज्या प्रकारे बोलले की कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी द्या, असं मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये म्हणाले आणि तेच रावसाहेब दानवेनंतर पुन्हा बाहेर म्हणाले. हे सगळं जे सुरू आहे याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. आज मी इथंच थांबणार आहे. एक विषण्णता आहे, दुःख आहे, अतिशय संताप आहे, उद्रेक आहे, पण तरीही संयत पद्धतीनं हा उद्रेक आपण व्यक्त करतो आहोत. पण हा उद्रेक संयत पद्धतीनं ज्यांना व्यक्त करायचा आहे त्या भोकरदनमध्ये जे तरुण गेलेले आहेत त्या तरुणांना तिथे आंदोलन करण्याची परवानगीसुद्धा नाकारली जाते आहे. पोलीस स्टेशनला हे तरुण अद्यापही आहेत, त्यांना तिथे परवानगी नाही, कारण तुम्ही आमच्या नेत्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं नाही असं पोलीस सांगतात. अशा प्रकारची एकूण व्यवस्था आहे. प्रकाश मेहतांच्या निमित्तानं जेव्हा सामना अशीच कडवी भूमिका घेतली होती, कठोर आक्रमक भूमिका घेतली होती, तेव्हासुद्धा पोलिसांनी प्रकाश मेहतांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार दाखल करणार नाही अशी भूमिका सुरुवातीला घेतली आणि नंतर मात्र दाखल करून घेतली. पण या पद्धतीनं या प्रकारे सरकार चालत नाही. या प्रकारची धोरणं असतील तर तुमचा सर्वसामान्य माणूस समाधानी कधीच होऊ शकणार नाही. गंभीरपणे या विषयाकडे बघावं लागणार आहे. सरकारला, भाजपला माझी विनंती आहे, माझं हे सगळं निवेदन, माझं हे सगळं बोलणं हे एका पक्षाच्या विरोधातलं बोलणं आहे असं अजिबात मानू नका. विरोधाचा आवाज बंद करण्यापेक्षा चुकतंय काय हे समजून घ्या आणि जर हे समजून घेतलं, तुमची धोरणं खरोखरच लोकहिताची, लोकाभिमुख अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला, केवळ लोकानुनय करून चालत नाही, केवळ निवडणुका जिंकल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत, हे प्रश्न त्यापेक्षा वेगळे आहेत, हे गंभीरपणे लक्षात घेतलं पाहिजे. अपेक्षा आहे गंभीरपणे काही होईल. यापूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडत होतो. अजित पवारांनी जेव्हा विधान केलं याच प्रकारचं, तेव्हा अजित पवारांवर यापेक्षाही कठोर आक्रमक हल्ला मी स्वतः चढवला होता. मुद्दा तो नाही, पण एकूणच या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आज मी इथंच थांबणार आहे. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.